छोटंसं हनुमान टाक आहे, त्याच्या समोरच आहे हनुमान मंदिर. मित्रांनो, या गोष्टीची कलाकृती आणि जे उभं केलंय त्याला तोडच नाही आहे. मित्रांनो, आता आंबाघाट क्रॉस केला आपण आणि आता नाश्ता करून निघालोय पुढच्या प्रवासाला. आय थिंक अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही की मी कोल्हापुरात पुढे चाललोय, तर अभी मी बता नाही सकता क्योंकि ते माझं काम झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. त्या एका कामासाठी चाललोय, ते काम जर कम्प्लीट झालं, सक्सेसफुल झालं, त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. पण हा डेलीचा दिनचर्या ब्लॉग असेल, सो एन्जॉय इट. आपल्या कोकणात फुल पाऊस लागतोय आणि तो वरती आल्यावर फुल ऊन लागतोय आपल्याला. ये वाला रस्ता देखो. मित्रांनो, आता आपण कोल्हापूरची फेमस मिसळ खायला जाऊया. मला ह्या कळंबा मिसळचं एक नाव सजेस्ट झालं होतं, तिथे आपण आता जातो खायला कळंबा मिसळ. चालू आहे की नाही? आई आत्ता तो फेमस मिसळ आपण मागवले, त्याचसोबत आपल्याला हे बघ एक लूक दाखवतो. ही फेमस मिसळ कळंबातली. हा रस्सा, फरसाण, मूग, कांदा, दही, पण ब्रेड. सॉरी, ही मटकी आहे. असं दोन्ही भेटतो तुम्हाला. चला गाईस, मिसळ मस्त होती. ओव्हरऑल सुंदर, छान. कट पण त्यांनी एकदम भरभरून दिला होता. तुम्ही कोल्हापूरला आलात तर कळंबा मिसळ घ्या. गाइस, इस वीडियो में से स्पेशल लोकेशन आज हम जा रहे हैं आणि आपण आता जातो पन्हाळा. ठीक आहे, किल्ल्याचं बोरीच घेऊन तोडून टाकलं नाही. ऐसा कसं नव्हतं रे. ठीक आहे, सर्व बुजलं. मित्रांनो, सज्जाकोटी या साईडला आहे, तबक उद्यान या साईडला आहे, अंबरखाना त्या साईडला आहे, तीन बरोबर पण तिकडे आहे. आतमध्ये एरिया खूप आहे असा मोठा फिरण्यासारखा आणि रस्ते पण भरपूर आहेत. मित्रांनो, आता सज्जाकोटी काय विषय आहे पन्हाळा गडावरती, तो आता बघायला जातोय. तर मित्रांनो, सज्जाकोटी या एरियामध्ये आलोय आणि ही 2 मजली इमारत आहे. ही समोरची बाल्कनी, त्याची कलाकृती फार अप्रतिम आहे. आणि हे एक समोर आहे तटबंदीवर ना, की इधर इन्फॉर्मेशन यायची. एका किल्ल्यावर अशी एक वास्तू, जिथून कधी काळी इतिहासाने स्वतःच रूप बदलताना पाहिलं, जिथे उभे राहून साम्राज्याचे निर्णय घेतले आणि जिथून सह्याद्रीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. हां, हीच आहे पन्हाळा किल्ल्यावरची सज्जाकोटी. या वास्तूला सज्जाकोटी नाव का पडलं याचं उत्तर लपलंय तिच्या सर्वात सुंदर भागात. सज्जा म्हणजे बाल्कनी. या बाल्कनीत उभं राहिल्यावर समोर दिसतो सह्याद्रीचा अथांग विस्तार. असं दृश्य जे शब्दात सांगणं कठीण आहे. कदाचित याच ठिकाणी उभं राहून सैनिकांनी शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवली असेल. कदाचित याच ठिकाणी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असतील. पहिले ग्राउंड फ्लोअर आपण बघूया. याची एंट्री आहे. हा फारसी भाषेत शिलालेख बघायला मिळतो आपल्याला आणि याची रचना पूर्ण. सो मित्रांनो, हा आतमधला असा पूर्ण स्ट्रक्चर आहे. ही फारसी लिपीमध्ये
एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याला समोर ही बाल्कनी मोठी आहे आणि इथून समोरचा नजारा हा पन्हाळ्याचा. तो गड आय थिंक तिकडपर्यंत पसरला आहे आणि ह्याचं स्ट्रक्चर पूर्ण. मित्रांनो, आता आतली पहिली ग्राउंड फ्लोअर बघितला आहे. सेकंड फ्लोअरला आपल्याला जायला अशा छोट्या पायऱ्या जातात वरती. आणि हे बांधकाम बघा, पूर्ण काळ्या दगडाचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय. व्हेंटिलेशनसाठी हा आतून येणार प्रकाश आणि इथून वारा पूर्ण येतोय. तर मित्रांनो, सेकंड फ्लोअरवरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची रचना पाहायला मिळते. इथं समोर आलो की आपल्याला हे बॅरिकेड लागेल. बॅरिकेड म्हणजे हे पूर्ण बंद करून टाकलं आहे. हिच्या आतमध्ये एक खोली आहे. असे 3 डोअर क्लोज करून टाकले. इथे समोर एक आहे, या साईडला एक आहे आणि ही समोरची बाल्कनी. इथून बाल्कनीमध्ये येण्यासाठी 2 जागामधून डोअर केले आहेत आणि ही प्रशस्त अशी पूर्ण बाल्कनी आहे आणि इथून पन्हाळ्याचा पूर्ण नजारा दिसतो. या किल्ल्याची अशी तटबंदी पसरले. समोर आपल्याला बुरुज पाहायला मिळतो त्या साईडला आणि हा डोंगर पूर्ण असा कट करून ती बुरुजाची आकृती दिली. सो गाईज, आता ह्या बुरुजावरती आलो आहे आणि बुरुजावरून हा समोर दिसणारा नजारा पूर्ण. या साईडला एक रस्ता जातो आहे, त्या साईडला बघूया आपण काय गोष्टी बघायला भेटतात का. नाहीतर हा सज्जागोटी आपण इथेच एक्सप्लोअर करून दुसरा गड पाहायला जाऊया. दुसरं लोकेशन कोणतं तरी पाहायला जाऊया. मित्रांनो, पुढे जाण्याचा काय उपयोग नाही, कारण ह्या दादाला विचारलं, आता पाठवून जातो हा. त्याला विचारलं पुढे अजून कोणत्या गोष्टी आहेत. तो बोलला असंच एक बुरुज आहे पुढे आणि सर्व ओपन प्लेस आहे. तर आपण इथूनच रिटर्न जातो आहे. आता दुसऱ्या गोष्टी समोर बघूया. समोर आय थिंक तो एक गड आहे. पन्हाळा किल्ल्याचं नाव प्रत्येकाने ऐकलंय, पण त्याच्याच शेजारी उभा असलेला त्याचा जुळा भाऊ म्हणजे पावनगड. आजही हजारो पर्यटक पन्हाळ्यावर येतात, पण फारच थोडे लोक या दुर्लक्षित किल्ल्यावर पोहोचतात. पण प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला हा किल्ला महत्त्वाचा का होता आणि तो आज विस्मरणात का गेला? आणि याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत मी निघालो पावनगडाची सफर करण्यासाठी. या पावनगडावरती आपण आता आलो आहे. पहिला दरवाजा बघितला, हनुमंत दरवाजा. त्यानंतर आपल्याला पुढे येऊन नरसिंह मंदिर उजव्या साईडला आहे आणि लक्ष्मी मंदिर आणि हनुमान मंदिर आपल्या डाव्या साईडला आहे. ते आता लक्ष्मी मंदिर आणि हनुमान मंदिर बघायचं आहे. मित्रांनो, या मंदिरात आल्यावर आपल्याला सर्व गोष्टी अशा भग्न अवस्थेत पाहायला मिळत आहेत. इथं पिंड आहे, 2 पिंड आहेत आणि इथे नंदी महाराजांची मूर्ती आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला एक पिंड पाहायला मिळते. ही छोटीशी दीपमाळ आणि हा पूर्ण असा मंदिराचा परिसर. या गडावरती आपल्याला काही क्वचितच गोष्टी अशा पाहायला मिळतात, त्या आपण सर्व या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आहे लक्ष्मी मंदिर. इथं आपल्याला एक शिल्प आकृती पाहायला मिळते आणि इथे गणपतीरायाची मूर्ती दरवाजावर कोरलेली आहे. आता आपण हे बघितलं लक्ष्मी मंदिर आणि लक्ष्मी मंदिरच्या समोरच हनुमान मंदिर आहे. मित्रांनो, या हनुमान मंदिराच्या समोरच हनुमान टाकं सुद्धा आहे. हे छोटंसं, याला हनुमान टाकाचं नाव दिलं आहे. हे छोटंसं हनुमान टाकं आहे, त्याच्यासमोरच आहे हनुमान मंदिर आणि इथून पुढे
अजून काही गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. 3 मंदिरं बघून पुढे आलं की आपल्याला महादेव मंदिर समोर आपल्याला डाव्या साईडला पाहायला मिळतं. अशा 3 गोष्टी तिथे आहेत, त्या गोष्टी पाहूया. या मंदिरात आल्यावर आपल्याला पूर्ण शांत आणि गार असं वातावरण आहे आणि हे मंदिर नव्यानेच रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही दरवाजावरती गणपतीरायाची मूर्ती आणि आतमध्ये शिवपिंड आहे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, ही जी आपल्याला जागा पूर्ण दिसते ही सदरेचे अवशेष पूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. हा असा चौतरा आहे आणि ही पूर्ण अशी सदर आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. आय थिंक तो मेन एंट्री पॉईंट असेल आतमध्ये येण्याचा. सर्व इथे आता नामशेष झालं आहे. काही सुधारणा केल्यात मंदिरामध्ये, या सुधारणा झाल्यात, अशा खूप साऱ्या सुधारणा झाल्यात. हा किल्ला फिरण्यासाठी खूप मोठा आहे. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. महादेव मंदिराच्या समोरच तुपाची विहीर आहे. इथे छोटीशी आपल्याला विहीर पाहायला मिळते. त्याचं बांधकाम पण छोटीचं आहे आणि छोटीशा विहीरमध्ये पाणी नाही आहे. मित्रांनो, महादेव मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला पायरी विहीर पाहायला मिळते. मार्कंडेय जलाशय आयताकृती विहीर. हे रांजण, इथून आपल्याला उतरायला पायऱ्या दिल्यात आणि ही पायरी विहीर, याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा पाहायला मिळतं आहे. म्हणजे इतकं पाणी साठलं आहे. ओके, सो मित्रांनो, ही आता आपण पाहिली पायरी विहीर आणि माझ्या पाठी हे पाणी फुल ग्रीन झालं आहे, फुल खराब झाले. ही ग्रीनरी आता पावसातून अजून पाणी वाढेल आणि याची अशी खासियत आहे की तुम्हाला दिसतंय का मला माहीत नाही, पण ह्या टाक्याच्या पुढे खालून अजून एक पुढे टाका आहे. म्हणजे हे पुढे एक्सपांड झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण एक अजूबा असा म्हणायला लागेल. आतमध्ये फुल टाका आहे ते. पन्हाळा किल्ल्याच्या भक्कम तटबंदीमध्ये एक रहस्य लपलंय, जे आजही काळाच्या साक्षीने शांत उभा आहे. ही आहे अंधारबाव. काळ्या घडीव दगडात बांधलेली भव्य 3 मजली बारव पूर्णपणे भूमिगत असल्यामुळे तिला अंधारबाव हे नाव मिळालं. वरून पाहिलं तर फक्त एक साधी इमारत वाटते, पण जसजसं आत उतरू लागतो तसा दगड, अंधार आणि इतिहास यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. भोवतालच्या कमानीदार प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आतील बाजूस पहारेकरांच्या खोल्या दिसतात. या जागेवरून किल्ल्याच्या सर्वात महत्त्वाच्या जलस्रोतावर सतत नजर ठेवली जात असे. त्या काळी अंधारबाव ही केवळ एक विहीर नव्हती, तर संपूर्ण पन्हाळा किल्ल्याचा प्रमुख पेयजल स्रोत होती. युद्ध काळातही या बारवामुळे किल्ल्यावर पाण्याची टंचाई जाणवत नसे. आजही या दगडी पायऱ्यांवर चालताना प्रत्येक पाऊल आपल्याला शेकडो वर्षांच्या इतिहासात घेऊन जातं, जिथे प्रत्येक दगड एक कथा सांगतो. पन्हाळ्याच्या पश्चिमेला उभा असलेला हा 3 दरवाजा. पहिल्याच नजरेत काळ्या दगडावर कोरलेले सुंदर नक्षीकाम नजरेस भरतं.
पण या दरवाजाचं खरं सौंदर्य त्याच्या इतिहासात दडलं आहे. इसवी सन 1676 अवघे 60 मावळे आणि नेतृत्व होतं ते शूर कोंडाजी फर्जत यांचं. शत्रूला कोणतीही चावूल न लागू देता याच 3 दरवाज्यातून त्यांनी पन्हाळा किल्ल्यावर धाडसी मोहीम राबवली होती. तलवारीचा खणखणाट, रणगर्जना आणि मावळ्यांच्या अदम्य पराक्रमाने काही क्षणातच इतिहासाची दिशा बदलली आणि पन्हाळा पुन्हा स्वराज्यात ताब्यात आला. आज या दरवाज्यातून चालताना प्रत्येक दगड जणू त्या पराक्रमाची साक्ष देतो. प्रत्येक कमान, प्रत्येक कोरीव नक्षी आणि प्रत्येक पाऊल आपल्याला थेट स्वराज्याच्या त्या सुवर्ण क्षणात घेऊन जातं. मित्रांनो, या गोष्टीची कलाकृती आणि जे उभं केलं आहे याला तोडच नाही आहे. म्हणजे एक एक डिझाईन तुम्ही बघाल ना, अप्रतिम पाहायला मिळते. समोर दरवाज्यावरती गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण आता परत रिटर्न परतीचा प्रवास करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच भन्नाट एक्सप्लोरेशन व्लॉग व्हिडिओज या चॅनलवरती पडत राहतात. आणि आता तर मान्सून आला आहे, ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला मिळतील.